अक्षरांचा स्पर्श दिला. ज्ञानाचे दान देण्या सूर्य झोपडीत आला. ज्ञानाचे दान देण्या सूर्य झोपडीत आला. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी प्रांजल महादेव रेवडे, इयत्ता 6वी शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगरची विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडते माझ्या आवडते कर्मवीरांना. कर्मवीर अण्णांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव कर्मवीर भाऊराव पायगुट पाटील असे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुंभोज, दहिवडी, विटे इत्यादी ठिकाणी झाले, परंतु त्यांना त्यांचे शिक्षण अर्ध्यातच सोडावे लागले. पुढे त्यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले, परंतु ते न डगमगता त्यांना सामोरे गेले. अंधार बाजूला सारून प्रकाश पडला. असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावा असं वाटतो. एकदा पायगुट पाटलांच्या घरी म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटलांच्या घरी पाहुणे आले होते. पाहुण्यांना जेवणास गोडधोड स्वयंपाक केला होता. पाहुणे मंडळी जेवायला बसली. जेवता जेवता पाहुण्यांनी सहज प्रश्न केला, काय हो पाटील, काय करतात भाऊराव? यावर पाटील म्हणाले, काही नाही, परंतु एक महत्वाचं काम करतो. महत्वाचे काम ते कोणते? पाहुण्यांनी उत्सुकतेने विचारले. त्यावर पाटील म्हणाले, 2 वेळेस खातो आणि गावभर हिंडतो. सासऱ्यांच्या तिरकस बोलण्याने लक्ष्मीबाईंचे मन दुखावले. त्यांचे डोळे पाण्याने डबडबले, परंतु पाहुण्यांपुढे डोळ्यातील अश्रूही पुसता येईनात. भाऊरावांना जेवण वाढताना त्यांच्या डोळ्यातील 2च थेंब त्यांच्या ताटात पडले. पत्नी पुढे झालेला अपमान त्यांना सहन झाला नाही. ते तडक उठले आणि धाडकन सातारा गाठला आणि येथूनच त्यांच्या कार्याचा श्री गणेश झाला. म्हणतात ना, स्त्री शक्तीचे अश्रू अतिशक्तिशाली असतात. स्त्री शक्तीचे अश्रू अतिशक्तिशाली असतात. सीतेच्या अश्रूंनी रामायण घडले, द्रुपदीच्या अश्रूंनी महाभारत घडले आणि रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या अश्रूंनी देशातील नामवंत रयत शिक्षण संस्था उदयास आली. देशातील नामवंत रयत शिक्षण संस्था उदयास आली. धन्य धन्य ते भाऊराव, घेतला रयतेच्या मनाचा ठाव. धन्य धन्य ते भाऊराव, घेतला रयतेच्या मनाचा ठाव. शिक्षण घेतले 6वी पर्यंतचे, पण संस्था फक्त रयत शिक्षण संस्थेचे. शिक्षण घेतले 6वी पर्यंतचे, पण संस्था फक्त रयत शिक्षण संस्थेचे. रवले बीज आणि पुरले रोपटे, रवले बीज आणि पुरले रोपटे. त्याचा झाला मोठा वृक्ष, मग कशाला हवी ती साक्ष, मग कशाला हवी ती साक्ष. मंत्र आपुला कमवा आणि शिका, मंत्र आपुला कमवा आणि शिका. शिष्यांनी घेतले आगाभाका, शिष्यांनी घेतले आगाभाका. एक एक रत्न ते घडले, शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील इतिहास रचले. शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील इतिहास रचले. या रयतेमधून नव्या युगाचा कारागीर तो घडतो आहे. या रयतेमधून नव्या युगाचा कारागीर तो घडतो आहे. या वटवृक्षाचा मोह साऱ्या जगाला पडतो आहे. या वटवृक्षाचा मोह साऱ्या जगाला पडतो आहे. अशी रयत शिक्षण संस्था. या रयत कर्मवीर अण्णांनी या रयत शिक्षण संस्थेत 18 कोलार जातीतील विद्यार्थ्यांना एकत्र केले. 18 कोलार जातीतील विद्यार्थी एकत्र राहू लागली, एकत्र शिकू लागली, एकत्र खाऊ लागली. त्यांना एकत्र राहताना पाहण्यासाठी जणू काही 33 कोटी देवांची गर्दी जमावी असे दृश्य निर्माण केले. ते आपल्या कर्मवीर अण्णांनीच. परंतु हे सर्व करणं सोपं होतं का हो? तर मुळीच नाही. अनेक ठिकाणी अडथळे येतात, संकटे येतात, संघर्षही करावा लागतो, परंतु ते डगमगले नाहीत. त्यांनी संघर्ष केला, ते उभे राहिले, सातत्याने लढत राहिले आणि घरोघरी ज्ञानाचा दिवा लावला. नुसता लावलाच नाही, तर तो कधी विजूच दिला नाही. अण्णा नेहमी म्हणायचे, विद्यार्थी कसा असायला हवा? तर विद्यार्थी स्वावलंबी असायला हवा. आयुष्यात काही होता आलं नाही तरी होऊ नका, परंतु स्वावलंबी व्हा, परंतु स्वावलंबी व्हा. म्हणून तर रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद वाक्य होते, स्वावलंबी शिक्षण. सांगण्याचे उद्दिष्ट एवढंच, जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा जगत असतो, परंतु काही स्वतःसाठी जगतात तर काही दुसऱ्यांसाठी. जो स्वतःसाठी जगतो तो पैसे कमवतो आणि जे दुसऱ्यांसाठी जगतात तो समाज घडवतो, तो समाज घडवतो. वंचितांना बसवून खांद्यावर स्वतः फिरले रानोरानी, वंचितांना बसवून खांद्यावर स्वतः फिरले रानोरानी. विद्यार्थ्यांची माय माऊली लक्ष्मीबाई त्यांची सांगिनी, विद्यार्थ्यांची माय माऊली लक्ष्मीबाई त्यांची सांगिनी. साताऱ्यात 4 भिंतींच्या आत कर्मवीरांच्या आठवणी, साताऱ्यात 4 भिंतींच्या आत कर्मवीरांच्या आठवणी. नतमस्तक येथे मी अण्णांची विद्यार्थिनी, नतमस्तक येथे मी अण्णांची विद्यार्थिनी.
शेवटी जाता जाता एवढेच बोलेल, शेवटी जाता जाता एवढेच बोलेल. निज देहाचे जिजवणे चंदन, तुम्ही वेचला इथे कणकण, आणि फुलविले हसरे नंदन. स्मृतीस तुमच्या शतशः वंदन, शतशः वंदन. धन्यवाद.